नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, जर महाराष्ट्र या राज्यामध्ये जर बीएमएस करायचं असेल तर तुमचा सेफ स्कोर काय असणार आहे व त्यासोबत तुमचा एक्सपेक्टेड रँक किती यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र या राज्यामध्ये काय होईल, 100% बीएमएस साठी अलॉटमेंट होईल. त्यासोबत ज्यांचा स्कोर अगदी कमी असेल, 290 प्लस ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी काय सांगणार आहे, या व्हिडिओमध्ये माहिती असे सांगणार आहे का जेणेकरून त्यांना पण काय होऊ शकतो, महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस कोर्स मध्ये अलॉटमेंट होऊ शकते. तर सगळी माहिती सविस्तरपणे तुमच्या समोर मी गौरव संधा घेऊन आलोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलवर जर नवीन असाल आणि अजून जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून जे काही पुढील अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे, तर सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचे, जेणेकरून जे काही काउन्सिलिंग अपडेट असतील बघा ते तुमच्या या ठिकाणी मिस होणार नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस करायचे 2026 मध्ये, तर आपलं सेफ स्कोर काय असायला पाहिजे हे सर्वात महत्वाचं. बघा, बीएमएस 2026 कट ऑफ कमी होणार का, सर्वांच्या मनात प्रश्न आहे. सर्व पालकांना हाच प्रश्न पडतोय. ऑफिसला सातत्याने पालक येत आहे, विचारताय या ठिकाणी बीएमएसचा जो कट ऑफ आहे तो कमी होणार का. तर सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न त्याला आन्सर देतो यस. बीएमएसचा कट ऑफ काय होतो, दरवर्षी कमी होतो. का कमी होतो, तर बघा, दरवर्षीचे नवीन नवीन कॉलेजेस आहेत ते स्ट्रे राऊंड मध्ये येतात. ह्या वर्षी सुद्धा 4 ते 5 नवीन कॉलेजेस येणार आहे तुमची. त्यांना जी मान्यता आहे ती स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये मिळणार आहे. जर स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये जर त्यांना मान्यता मिळाली तर तुमचा काय होऊ शकतो, स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये आणखीन कट ऑफ कमी होऊ शकतो. मग कोणत्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार, बघा, ज्यांचा स्कोर 290 जवळ असेल त्या विद्यार्थ्यांना काय मिळणार, यामध्ये संधी मिळणार. थोडक्यात सांगण्याचा तात्पर्य असा का, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस करायचा असेल आणि तुमचा जर स्कोर कमी असेल तर तुमच्यासाठी सांगतोय महत्वाचं असणार आहे. बघा, तुम्हाला जर महाराष्ट्र राज्यामध्ये जर बीएमएस करायचा असेल तर तुमचा स्कोर जर कमी असेल तर तुमच्यासाठी सांगतोय सर्वात पहिले, बघा, आपलं टार्गेट या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र या राज्यामध्ये बीएमएस करायचंय आणि आपला स्कोर जर कमी येत असेल तर आपण कोणती काउन्सिलिंग केली पाहिजे. तर सर्वात अगोदर मित्रांनो, एक असतो आपला 85% स्टेट कोटा आणि दुसरा असतो आपला 15% ऑल इंडिया कोटा. आता यामध्ये दोन कोटा असतात, एक सीईटी सेलचा कोटा असतो बघा 15%चा, आणि एक असतो आपला EECC चा 15%चा कोटा. मग कोणकोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे हे देखील आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तर सर्वात महत्वाचं, एखादा कॉलेज समजा XYZ नावाचं, एक कॉलेज समजा XYZ नावाचं, आणि ह्या कॉलेजला जर 100 सीट असतील तर याच्या ज्या 15% जागा आहे ह्या तुमच्या AIQ मधून भरल्या जाणार आहे. म्हणजे कुठून, या ठिकाणावरून भरले जाणार आहे. आणि याच्या उरलेल्या ज्या जागा आहे 85% याकडून भरल्या जाणार आहे, तुमच्या या स्टेट कोट्यामधून भरल्या जाणार आहे. सपोज एक कॉलेजला जर 100 जागा आहे तर 100 मधल्या 15% ज्या जागा आहे ऑल इंडिया कोट्यातून भरतील आणि 85% जागा आहे स्टेट कोट्यातून भरतील. बरं, आता सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न, सर सीईटी सेलचे 2 कोटा आहे, मग आम्ही कोणती काउन्सिलिंग करायला हवी. बघा, ज्यांचा स्कोर 430 प्लस येत असेल, ओके, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, EECC मधून या ठिकाणी काउन्सिलिंग करायला पाहिजे. पण EECC मधून का, तर मित्रांनो, यामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस येतात, ह्या गव्हर्नमेंट कॉलेजचे जे 15% ज्या जागा असतात ते कुठून भरल्या जातात, तर तुमच्या या ठिकाणी EECC मधून भरल्या जातात यांच्या 15% जागा. आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर जवळपास कमी येत असेल, 310 प्लस असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलचा 15%चा कोटा करायला पाहिजे. सर, का सीईटी सेलचा 15% कोटा केला पाहिजे, तर बघा, याचा रिझन असा का, समजा एखाद्या कॅन्डिडेटला 340 मार्क आहे. आता एक कॅन्डिडेट त्याला 340 मार्क आहे, तर ह्या कॅन्डिडेटला काय होणार, 100% मित्रांनो, 100% काय होणार, या ठिकाणी सीट अलॉटमेंट होणार आहे स्टेट कोटामधून. स्टेट कोटामधून याला शेवटपर्यंत काय मिळते, 100% सीट मिळते. मग ह्या कॅन्डिडेटनी 15%चा सीईटी सेलचा ऑल इंडिया कोटा का करावा, सर्वात महत्वाचा प्रश्न. कारण याला जो कॉलेज आहे तो 85% स्टेट कोटा अर्थात सीईटी सेलच्या कोट्यातून तर कॉलेज मिळतोय, मग यांनी ऑल इंडिया कोट्यामधून का जायला पाहिजे, तर याचं एक थोडक्यात एक शब्दात उत्तर देतो. ह्याची जी फीज असते ती 52,000 रुपये असते रजिस्ट्रेशनची. यामधून तुमची जी 50,000 रुपये असते ती रिफंडेबल असते. मग लोक सुरुवातीला विचार काय करता का, आपल्याला देखील जो कॉलेज आहे तो 85% स्टेट कोटा सीईटी सेल मधून मिळणार आहे, मग आपण 52,000चा रजिस्ट्रेशन कशाला करायचा.
तुमचे याच्यामधून 50,000 रुपये रिफंडेबल असतात, 2,000 रुपये नॉन रिफंडेबल असतात. बरेचसे पालक व बरेचसे विद्यार्थी हा विचार करतात का सर आम्हाला तर इथूनच या ठिकाणी काय होणार आहे, अलॉटमेंट होणार, मग आम्ही याच्यातून का जायचं. बरेचसे पॅरेंट्स काय करतात, याचं रजिस्ट्रेशन करत नाही. मग तुम्ही का, जर तुमचं स्कोर 340 येत असेल तर मग तुम्ही याचं रजिस्ट्रेशन का करायचं. सपोज एक कॉलेजला जर 100 जागा आहे मित्रांनो, मी आताच काय बोललो, याच्या 85% जागा स्टेट कोट्यातून भरल्या जाणार आहे आणि याच्या 15% ज्या जागा आहे त्या तुमच्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जाणार आहे. आता जवळपास सेमी गव्हर्नमेंट जर कॉलेजचा जर विचार केला तर 130 कॉलेजेस आहे आपले. ओके, तर मग या 130 मध्ये जर तुम्ही विचार केला तर सगळे 130 मधून किती होत आहे, सगळ्या कॉलेजच्या जर ऑन अँड ॲव्हरेज जर 100 जर जागा पकडल्या तरी 15-15 सीट इडून भरल्या जात आहे तुमच्या. म्हणजे तुमच्याकडे काय होते, या ठिकाणी एक नवीन संधी निर्माण होते. तुम्हाला जे अलॉटमेंट होणार बघा, हे तुमच्याकडे आणखीन ऑप्शन निर्माण होते बघा. आता इकडे तुमचे 3च राऊंड होणार आहे, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, आणि इकडे तुमचे 2 राऊंड होणार आहे फक्त. मग आता ज्याचा स्कोर 340 आहे त्याला काय होतो, इथं पण अलॉटमेंट होते या पहिल्या राऊंडला, आणि ज्याचा स्कोर 340 आहे त्यांनी इकडचा जरी अलॉटमेंट घेत, इकडे जर चॉईस फिलिंग केली असेल त्याला दोन्हीकडून अलॉटमेंट होईल. पण सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न, दोन्हीकडून जर अलॉटमेंट होते तर तुम्हाला निर्णय घेता येतो का आपल्या घरापासून कोणता कॉलेज जवळ आहे, त्या कॉलेजचं कॅम्पस कसं आहे, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, त्या कॉलेजची देखील फीस किती आहे, तुम्हाला ते कंपॅरिझन करता येतं. फक्त तुम्हाला काय करायचे, तुमचे 2,000 रुपये जातील. ओके, तर तुम्हाला काय मिळणार आहे, एकदा सिलेक्शन लिस्ट येणार आहे राऊंड 1 ची, इकडून पण येणार इकडून पण येणार, पण तुम्हाला देखील 2 वेगवेगळे कॉलेज काय होणार या ठिकाणावरून अलॉटमेंट होणार. बरं, असे कितीक तरी पॅरेंट सातत्याने ऑफिसला येत आहे, सर आम्हाला नाही करायचा हा सीईटी सेलचा ऑल इंडिया कोटा, आम्हाला नाही भरायचे 52,000 रुपये, आमचा इकडून नंबर लागतो, आम्ही संतुष्ट आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, सीईटी सेलच्या 15% कोट्यातून काय केलं पाहिजे, आपलं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. ओके, आणि AA-CCC तुम्ही ज्यांना स्कोर 340% AA-CCC कोणी करायचा, ज्यांना 420 किंवा 430 प्लस ज्यांचा स्कोर असेल त्या विद्यार्थ्यांनी AA-CCC कोटा करायचा आहे. त्याच विद्यार्थ्यांना आणखी काय भेटू शकतो, गव्हर्नमेंट चांगला कॉलेज या ठिकाणी भेटू शकतो. सर हे सगळं झालंय, आता आम्हाला सांगा का आमच्या कॅटेगरीतून सेफ स्कोर काय असणार आहे, आणि त्यानंतर देखील ज्यांचा 290 जवळ स्कोर असेल मी त्यांच्यासाठी सुद्धा सांगणार तुम्ही काय करायचंय. बघा, सर्वात महत्वाचं का ज्यांचा स्कोर आपल्या कॅटेगरीमधून, आपण सुरक्षित झोन मध्ये आहात का, आपल्या कॅटेगरीमधून आपला स्कोर किती असायला पाहिजे, जेणेकरून 2026-27 अकॅडमिक इयर मध्ये आपल्याला काय होईल, 100% या ठिकाणी बीएमएस कॉलेज मिळेल. तर यासाठी मी आता तुम्हाला सांगणार आहे, पण हे काय नसणार मित्रांनो, तुमचा एक्झॅक्ट डेटा नसणार. मग सर हे एक्झॅक्ट कधी कळणार आपल्याला का महाराष्ट्रामध्ये माझा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. मी जे सांगणार आहे तुम्हाला त्या रेंजमध्ये जर येत आहे तुम्ही तर 100% काय होऊ शकतो, तुमचा अलॉटमेंट या ठिकाणी होऊ शकतो. हे सेफ स्कोर आहे तुमच्या कॅटेगरीमधून. पण याच्या व्यतिरिक्त जर तुमचा स्कोर जरी कमी असेल, मी जेवढं सांगतोय, तरी तुम्हाला काय होऊ शकते, 100% अलॉटमेंट होऊ शकते. सर एक कशाच्या बेसिसवरून बोलताय तुम्ही, बघा, तर जे काही मागच्या वर्षी जे आपले या ठिकाणी जे चॉईसेस भरले मुलांनी, जे आपली काउन्सिलिंग झाली, जे राऊंड वाईज त्यांना अलॉटमेंट झालेले, ओके, तो त्यांचा जो कट ऑफ आहे त्या कट ऑफच्या बेसिसवर आपण काय केलेलं आहे, सगळं प्रिडिक्ट केलेलं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला दरवर्षी जे अलॉटमेंट होते, जर तुमचा जो स्कोर या रेंजमध्ये येत असेल तर तुम्हाला काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. जसं जर ओपनचा जर विचार केला आपण या ठिकाणी, तर याची जी क्लोजिंग रँक होती बघा, लास्ट इयरला 4,25,031 वरती हा क्लोज झाला होता. विद्यार्थ्याचा स्कोर 306 होता. मग या वर्षी जर ओपनचा कॅन्डिडेट असेल आणि त्याला जर महाराष्ट्रामध्ये बीएमएस करायचं असेल तर मग त्याचं एक्सपेक्टेड स्कोर किती यायला पाहिजे हे तुम्हाला सांगतोय. तर सर्वात पहिले जर तुमचं ओपन ही कॅटेगरी असेल आणि जर तुम्हाला सेफ स्कोरचा जर तुम्ही विचार करत असाल तर 330 ते 350 या रेंजमध्ये जर तुमचा स्कोर येत असेल तर 100% महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्हाला बीएमएस साठी अलॉटमेंट होणार आहे. एक्सपेक्टेड रँक असू शकते तुमची याच्यावरती 3,30,000 ते 3,90,000 एवढ्या या दरम्यान जर तुमचं या ठिकाणी रँक येत असेल तर तुम्ही काय धरून चाला, या ठिकाणी तुम्ही सेफ झोन मध्ये आहात, तुम्हाला 100% काय मिळणार आहे, बीएमएस कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होणार आहे. ओके मित्रांनो, आमच्याकडे जर पेड काउन्सिलिंग करायचे असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो, तर हा नंबर आहे बघा 9699077000 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय, मेसेज करायचंय. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो, तुमचा स्कोर आणि या ठिकाणी तुमची कॅटेगरी मेसेज करा. आमची एक्सपर्ट टीम लगेच तुम्हाला सांगेल का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो. त्यासोबत मित्रांनो नेक्स्ट अकॅडमीच्या जे पेड काउन्सिलिंग आहे त्या रिझल्टच्या अगोदर काय होतात या ठिकाणी भरून जातात. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग आमच्यासोबत जॉईन करायचे असेल तर या नंबरवरती मेसेज करा, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. आमच्या ज्या पेड काउन्सिलिंग आहे
हे रिझल्ट अगोदर या ठिकाणी फुल होतात. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर लगेच ऍडमिशन घेऊ शकता. ओबीसीचा जर विचार केला तर मागच्या वर्षीचा क्लोजिंग रँक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, किती होता 4,27,311 आणि विद्यार्थ्याचा जो स्कोर होता या ठिकाणी 225 झाला आहे, या ठिकाणी 325 असेल. ओके, तर 325 काय होता विद्यार्थ्याचा स्कोर होता. तर मग एक्सपेक्टेड या ठिकाणी काय असू शकतो तुमचं, तर बघा सेफ स्कोर काय तुमचं या ठिकाणी 325 ते 345 जर असेल तुम्हाला आणि तुमची जर कॅटेगरी ओबीसी असेल तर 100% काय होणार तुम्हाला या वर्षी महाराष्ट्रामध्ये बीएमएस चा अलॉटमेंट होणार आहे. जर तुमची एक्सपेक्टेड रँक काय असू शकते ह्या स्कोर वरती एवढी येऊ शकते. ओके, 3,30,000 ते 4 लाखापर्यंत. तुमची कॅटेगरी जर एससीबीसी असेल तर एससीबीसीचं लास्ट इयरचं जर क्लोजिंग रँक आपण या ठिकाणी बघायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो 4,39,875 वरती काय झालेली होती लास्ट इयरला. ज्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक एवढी होती त्याला काय झालेलं होतं अलॉटमेंट झालेलं होतं आणि त्याचा जो देखील स्कोर होता तो 301 होता. तर सेफ स्कोर काय असू शकतो, तर तुमचं जर 320 ते 340 या दरम्यान जर स्कोर येत असेल तर महाराष्ट्रामध्ये एससीबीसी या कॅटेगरीसाठी तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते आणि या स्कोर वरती जो एक्सपेक्टेड रँक येऊ शकतो तो 3,50,000 ते 4 लाख या दरम्यान काय येऊ शकतो, हा रँक येऊ शकतो. या रँक मध्ये जर तुमचा रँक येत असेल ओके, तर तुम्ही काय तुम्हाला या वर्षी काय होणार आहे बीएमएस साठी अलॉटमेंट होणार आहे. एससीचा जर विचार केला तर क्लोजिंग रँक होता मागच्या वर्षी 4,59,642 आणि या ठिकाणी मार्क होते 294. या विद्यार्थ्याला काय भेटलेले लास्ट इयरला सीड अलॉटमेंट झालेली आहे. ओके, सेफ स्कोरचा जर विचार केला तर 300 ते 320 या दरम्यान जर असेल तर एससी या कॅटेगरीच्या स्टुडंटला काय होऊ शकतो बीएमएस चा कॉलेज मिळू शकतो. एक्सपेक्टेड रँक या ठिकाणी बघा 4,80,000 ते 4,30,000 ज्याचा असेल त्याला काय होऊ शकतो हा कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एसटी साठी जर विचार केला तर क्लोजिंग रँक बघू शकता तुम्ही लास्ट इयरचं 6,07,441 होता. मार्क या ठिकाणी होते विद्यार्थ्याचे 248. या कॅटेगरीसाठी जो सेफ स्कोर असणार आहे आपला ओके 260 ते 280 जर असेल तर 100% काय होणार तुम्हाला या ठिकाणी बीएमएस ला अलॉटमेंट होणार आहे. एक्सपेक्टेड रँक तुम्ही बघू शकता. ओके, या दरम्यान जर तुमचा रँक येत असेल 5 लाख ते 5,80,000 तर तुम्हाला काय होणार 100% अलॉटमेंट होणार आहे. त्यासोबत विजय डीटी ए या कॅटेगरीसाठी मार्चचा जर विचार केला तर लास्ट इयरला 307 पर्यंत अलॉटमेंट झाली आणि क्लोजिंग रँक होता या ठिकाणी 4,23,637. ओके, जर सेफ स्कोरचा जर विचार केला तर तुमचा जर या ठिकाणी 320 प्लस जर स्कोर येत असेल तर 100% विजय या कॅटेगरीसाठी महाराष्ट्र या राज्यामध्ये 2026-27 अकॅडमिक इयर मध्ये काय होऊ शकतो अलॉटमेंट होऊ शकते. आणि या ठिकाणी जो रँक असणार आहे तुमचा 4,40,000 ते 4,80,000 या दरम्यान असेल तर 100% काय होणार तुम्हाला अलॉटमेंट होणार. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ज्या काउन्सिलिंग आहे बघा ती या ठिकाणी पेडची जी काउन्सिलिंग आहे आपली रिझल्टच्या अगोदर सीट फुल होतात. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करा मेसेज करा आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग व देखील तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्या नंबरवरती विचारू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एनटीबीचा जर विचार केला तर स्कोर होताना लास्ट इयरला 297 वरती अलॉटमेंट झालेली होती. ऑल इंडिया रँक होता 4,61,337 आणि सेफ स्कोरचा जर विचार केला या ठिकाणी तर तुमचा जो स्कोर असणार आहे बघा 310 ते 330 या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल तर 100% महाराष्ट्रामध्ये काय होणार बीएमएस मध्ये अलॉटमेंट होणार आणि हा असणार तुमचा एक्सपेक्टेड रँक. या रेंज मध्ये जर तुमचा रँक येत असेल 4,50,000 ते 5 लाख दरम्यान तर तुम्हाला बीएमएस साठी काय होणार अलॉटमेंट होणार. एनटीसी साठी जर लास्ट इयरचं क्लोजिंग मार्क्स या ठिकाणी जर बघितले 306 होते आणि ऑल इंडिया रँक तुमची 4,19,217 होती. मग या ठिकाणी जे सेफ स्कोर असणार आहे तुमचं ते बघा आता एनटीसी या कॅटेगरीसाठी 325 ते 340 या दरम्यान असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झालंय 340 प्लस असणार आहे. रँक या ठिकाणी बघू शकता 4,20,000 ते 4,60,000 या दरम्यान असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस 100% मिळू शकतो. एनटीडी या कॅटेगरीचा जर विचार केला तर मार्कचा जर विचार केला आपण या ठिकाणी तर 307 वरती शेवटचा कॅन्डिडेट लास्ट इयरला अलॉटमेंट झालेलं होतं. हे मित्रांनो 85% स्टेट कोटाचे कट ऑफ आहे तुमचे. ओके, लास्ट इयरचे तिसऱ्या राऊंड पर्यंत घेतलंय आपण. ओके, स्टे वेकेन्सी राऊंडचा यामध्ये उल्लेख केलेला नाहीये कारण स्टे वेकेन्सी राऊंडला काय होतं नवीन नवीन कॉलेजेस येतात आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठलाच कॉलेज अलॉटमेंट झालेला नसतो तेच विद्यार्थी या राऊंड साठी एलिजिबल असतात आणि त्या केसमध्ये जे विद्यार्थ्यांचा कमी स्कोर असतो नवीन कॉलेज आल्यामुळे त्यांना काय होते अलॉटमेंट होऊन जाते. ओके, तर यामध्ये जर रँकचा विचार केला तर एवढा रँक येत असेल तर तुमचं 100% काय होणार अलॉटमेंट होणार. एनटीडी या कॅटेगरीचा जर विचार केला तर लास्टला 330 ते 345 हा काय विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक मिनिट एनटीडी या कॅटेगरीचा हा लास्ट इयरचा स्कोर होता आणि हा काय तुमचा स्टेप 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. हा काय तुमचा
सेफ स्कोर आहे. जर तुम्हाला ह्या वर्षी जर तुमचं 100% जर या रेंज मध्ये स्कोर येत असेल तर महाराष्ट्रामध्ये बीएमएसचा अलॉटमेंट होऊ शकतो. त्यासोबत मी सगळ्या कॅटेगरीचं तुम्हाला सांगितलंय. सर आमचं स्कोर ना 290 प्लस आहे, मग आम्ही काय करायचं? बघा, जर तुमचा स्कोर 290 प्लस असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जो 85% स्टेट कोटा असतो आपला, ओके, स्टेट कोटा, या स्टेट कोटाचे विद्यार्थी मित्रांनो तुमचे 3 राऊंड होत असतात. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, ओके. तर तुम्ही काय करायला पाहिजे? आणि याच्यानंतर असतो तुमचा चौथा, जो असतो स्ट्रे वेकेन्सी राऊंड. बघा, आता तुम्ही काय करायला पाहिजे? तर बघा, तुमचं एम जर बीएमएसच करायचं असेल, सर यावर्षी मला बीएमएसच करायचंय, ओके, मला बीएचएमएस करायचं नाहीये, तर तुम्ही चुकून पण हे जे 3 राऊंड आहे याच्यामध्ये बीएचएमएस चं कॉलेज ऍड करायचं नाही. जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जर तुमचा स्कोर 290 असेल, तुम्ही जर पहिल्या राऊंड मध्ये बीएमएस टाकताय, नाही भेटत आहे, दुसऱ्यामध्ये बीएमएस टाकताय, नाही भेटत आहे, तिसऱ्यामध्ये काय करतो माणूस? बीएमएस आणि बीएचएमएस टाकून देतो, बीएचएमएस अलॉटमेंट होऊन जाते. बरं, काही काही स्टुडंट काय करतात? सर आम्ही आता ऑप्शन मध्ये, ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये आपण किती नाव टाकू शकता, वरून काय करतात स्टुडंट? बीएमएस चे नाव टाकतात, खालून काय करतात? बीएचएमएस चे ऍड करतात. आणि त्यांना काय होते? पहिल्या किंवा म्हणा दुसरा म्हणा किंवा तिसऱ्या, या तिन्ही राऊंड पैकी जर अलॉटमेंट होते आणि ते जर जॉईन करताय कॉलेज, ओके, किंवा मग यांच्यात जर अलॉटमेंट होते दुसऱ्या तिसऱ्यामध्ये, तर विद्यार्थी ह्या राऊंडला इलिजिबल नसणार. मग सर या राऊंडला कोण इलिजिबल असणार? ज्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये कुठली सीट अलॉटमेंट झालेली नाही, तेच विद्यार्थी स्टे वेकेन्सी राऊंड साठी इलिजिबल असणार. अर्थात ज्यांचा स्कोर खूप कमी आहे त्यांनाच काय होतं? यामध्ये अलॉटमेंट होते. बरं, खूपदा असं मागच्या वर्षी आम्ही जो बघतोय, मागच्या वर्षीचा आलेला अनुभव आहे बघा, यामध्ये काय असतं माहिती का? जे न्यू कॉलेजेस कधी येतात माहिती का? हे स्ट्रे राऊंडला येतात, ओके. जे नवीन कॉलेजेस आहे तुमचे, हे स्ट्रे वेकेन्सी राऊंडला येतात आणि जेणेकरून याचा कट ऑफ जो आहे आणखीन कमी जातो. मग सर आमचा स्कोर 290 प्लस पण नाही, मग आम्ही काय करायला पाहिजे? तुमच्यासाठी आणखीन एक पर्याय देतोय. जर तुमचा स्कोर 150 प्लस असेल विद्यार्थी मित्रांनो, किती? 150, मग तुम्ही काय करायला पाहिजे? तर तुम्ही या ठिकाणी कर्नाटकाचा विचार केला पाहिजे, ओके. तुम्ही काय करू शकता? कर्नाटकाचा विचार करू शकता. कर्नाटकामध्ये आम्ही तुम्हाला चांगले ते चांगले कॉलेजेस देऊ. पण कर्नाटक या राज्यामध्ये 14 लाखापासून सुरू होते तर 23 लाखापर्यंत काय कॉलेजेस आहे. तुम्ही डिसाईड करायचं तुम्हाला कसा कॉलेज पाहिजे. महाराष्ट्र बाउंड्री पासून जर जवळचा कॉलेज पाहिजे असेल तर त्याचा बजेट हाय जातो. कॉलेजला जर चांगली मुलं पाहिजे असतील, चांगला पेशंट फ्लो, आपल्या भागातील 80 ते 90% जर मुलांचा जर विचार केला तर जे महाराष्ट्र बाउंड्री पासून जे कॉलेजेस आहे 100 किलोमीटर किंवा 150 किलोमीटर या अंतरावर त्याच भागात काय आपले मुलं आहे, आपल्या भागातील मुलं. मग तुम्हाला जर त्या रेंज त्या कॉलेजला जर तशा कॉलेजला जर ऍडमिशन हवं असेल तर तुमचा जो बजेट आहे हा किती जाणार विद्यार्थी मित्रांनो? 18 ते 19 लाखापर्यंत तुमचा बजेट जाऊ शकतो. व त्यापेक्षाही तुम्हाला चांगले कॉलेज पाहिजे असेल तर 23 लाखापर्यंत काय ठेवायला पाहिजे? तुम्ही तयारी ठेवायला पाहिजे. जे लोक म्हणत असतील तुम्हाला 14 लाखात करून देऊ, 14 लाखात असं नाही म्हणत एक मी होणार नाही, 14 लाखात सुद्धा बीएमएस होणार आहे. पण ते कॉलेज असं असणार जिथं रेग्युलर लेक्चर पण होणार नाही, जिथं आपल्या भागातील मुलं नसतील, जिथं त्या कॉलेजच्या पूर्ण सीटी नाही भरल्या जातात, म्हणून त्यांच्या सीट भरत नाही, म्हणून ते कॉलेजेस जे त्यांचा देखील जो पॅकेज आहे ते 14 लाख करतात. मित्रांनो, जर तुम्हाला चांगल्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबर आहे बघा 9699907700. ह्या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय? मेसेज करायचंय. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय, नेक्स्ट अकॅडमीच्या ज्या पेड काउन्सिलिंग आहे त्या रिझल्ट अगोदर फुल होऊन जातात. जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता. त्यासोबत सर आमचं देखील बजेट चांगला आहे पण आमचा जो स्कोर आहे तो खूप कमी आहे, तर आपण तुमच्यासाठी अब्रॉडचा सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. 4 लाख रुपये प्रतिवर्ष फीस असणार आहे बघा तुम्हाला. अब्रॉड मध्ये जर एमबीबीएस करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता, अब्रॉड असं मेसेज करू शकता. दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच काय करायचंय? नेक्स्ट अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय. भेटूया अशाच एक